छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. आजच्या स्थानीय झालं, आता बोलतो. स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ याची आज स्थापना झाली असं मी घोषित करतो. आणि या अतिशय ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, ज्यांची या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, ते आपले दुसरे नेते गजाभाऊ कीर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, ज्यांची कार्याध्यक्ष म्हणून कधी झालं तुमचं सेटलमेंट मला माहीतच नाही. मी सांगितलं एकदा फक्त गजाभाऊनं आपल्याला स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा आपल्याला उभी करायची आहे, कारण स्थानीय लोकाधिकार समितीनेचं काम आम्ही सगळ्यांनीच पाहिलं. रामदासभाईंनी जसं सांगितलं की फॉर्म भरताना निवडणुकीमध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता असतो काय, बिनचूक काम करतो तो. आणि त्याचबरोबर निवडणुका आल्या की निवडणुकांमध्ये देखील महत्त्वाचं काम स्थानीय लोकाधिकार समिती करायची. आणि म्हणून एक मोठी ताकद बाळासाहेबांनी निर्माण केली होती. आणि म्हणून आपण तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे चाललोय. आणि म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा उभी करण्याच्या सूचना आणि मी त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या आणि गजाभाऊंनी काम सुरू केलं. आणि आज त्याचे पदाधिकारी आपण नियुक्त केले, खासदारांना कार्याध्यक्ष केले. बरोबर आहे रामदासभाई, तुम्ही म्हणाले की याच्यामध्ये केंद्रीय आस्थापना असतात, बँका असतात, ऑइल कंपन्या असतात आणि शासकीय आणि निमशासकीय मोठ्या प्रमाणावर या कंपन्या याच्यामध्ये असतात. आणि त्यामुळे रेल्वे आहे, अनेक आहे, त्यामध्ये खासदार या युनियनच्या मागे असेल तर नक्की त्या कामगारांना न्याय मिळू शकेल. आणि आपली शिवसेना ही देणारी आहे, घेणारी नाही आहे. त्यामुळे पूर्वीचं जे काय आपण पाहिलं त्या युनियनच्या बद्दलही आपण ऐकलं पाहिलं, मी काय त्याच्यावर आज बोलू इच्छित नाही. परंतु आज सगळेच जण या ठिकाणी व्यासपीठावर खासदार आहेत, आपले सचिव आहेत, मीनाताई आहेत आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे पण सर्व लोक आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, त्यांना तर विसरू शकत नाही, लाडके भाऊ आहेत. आणि शेतकरी संकटात आहे, त्यामुळे मी आता येतानाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रक आपले उभे होते, त्यांना झेंडा दाखवूनच इथं वरती आलो मी. कारण आपला दसरा मेळावा झाला त्याही वेळेस आपण मराठवाड्यातल्या आणि पूर परिस्थितीमध्ये जे काय आपले शेतकरी बांधव संकटात होते त्या ठिकाणी तिथल्या लोकांना आपण बोलावलं नव्हतं. फक्त बोलावलं नाही तर इथून आपण ट्रकच्या ट्रक सामान जीवनावश्यक वस्तू पाठवल्या. आणि त्या दिवशी देखील जवळपास 10, 15, 20 ट्रक रांगेत उभे होते.
त्याला देखील झेंडा दाखवला आणि ते रवाना केलं आणि मग दसरा मेळाव्याला गेलो. शेवटी आपली बांधिलकी आहे. सर्वसामान्य शेतकरी संकटात आहे आणि आम्ही भाषणात त्या दिवशी मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांचे जसं आपले कार्यकर्ते त्यांच्या घराला दसऱ्याचं तोरण बांधत होते, रांगोळ्या काढत होते, घर स्वच्छ करत होते, त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी त्यांना भेट देत होते. आपली लाडकी बहीण आपण दिलेली साडी परिधान करून तिथं समोर आली. मी तिच्याशी बोललो व्हिडिओ कॉलवर, त्या शेतकऱ्याशी बोललो. एक समाधान वाटलं. आणि आपले सर्व कार्यकर्ते स्वच्छता करत होते, आरोग्य सुविधा देत होते, डॉक्टर होते, औषधं होती, सगळं होतं. आणि त्यावेळेस मंगेश चिवटे पण इकडे बसलाय, आपला तो काय त्याचं नाव आपला नाही, अरे तो सामान घेऊन गेला त्यानं, बाजीराव, आणि सगळे लोक त्या ठिकाणी मी पाहिले की स्वतः मातीचे ढिगारे उचलताना, स्वच्छता करताना, पाण्याने सगळं घर साफ करताना. आणि मी त्या भाषणात दसरा मेळाव्याच्या म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे आपल्या सरकारने, रामदासबाई यावेळेस मुख्यमंत्री, मी, अजितदादा, आम्ही ठरवलं की सर्व अटी शर्ती बाजूला ठेवूया आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू. त्याप्रमाणे जवळपास 32,000 कोटीचं पॅकेज आपण त्यांना जाहीर केलं. ज्या खरडून गेलेल्या जमिनींचा फार मोठा त्यांना चिंता होती, परंतु यावेळेस 47,000 रुपये हेक्टरी तर देणारच आपण नियमाप्रमाणे, पण यावेळेस नवीन आपण एक प्रयोग केला. मनरेगातून हेक्टरी 3 लाख रुपये त्यांना देण्याचं काम या ठिकाणी निर्णय घेतला. आणि म्हणून शेतकऱ्यांचे देखील त्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो. केंद्र सरकार देखील, मोदी साहेबांना देखील आम्ही सांगितलं, तेही म्हणाले तुम्ही प्रस्ताव पाठवा. तात्काळ अमित शाह साहेब आले होते, त्यांनाही देखील आम्ही सांगितलं. त्यामुळे केंद्राचं देखील मदत या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हे संकट मोठं आहे. आणि या संकट समयी शिवसेना नेहमी आणि सरकार त्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून काही लोक काही कुठेही म्हणजे टीका करावी, आरोप करावे, परंतु राजकारण प्रत्येक ठिकाणी करता कामा नये. म्हणाले काही तिकडून जीवनावश्यक वस्तू जात आहेत, त्याच्यावर फोटो लावले जात आहेत. अरे बाबा, फोटो लावला, फोटो तुमचेही लावून आम्ही वाटलेत ना. तुम्ही जाऊ द्या, आम्ही काय देतोय ते सोडा, तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी न्यायचा होता. मी बोललो त्या दिवशी. परंतु हे त्याला देखील दानत लागते, सगळ्या गोष्टी आहेत, जाऊ द्या तो विषय. आता आज आपलं स्थानिक लोकाधिकार समिती आहे, त्यामुळे गजाभाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि हे म्हणतो की आपल्याला इतिहास घडवायचा असतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, म्हणजे आपलं ती काही म्हण आहे की इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी आपल्याला काही नवीन नवीन करावं लागतं. आणि म्हणूनच आज आपण इतिहास पुन्हा घडवतोय स्थानिक लोकाधिकार समितीचा, स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून. त्यामुळे आपण शेवटी ही स्थानिक लोकाधिकार समिती म्हणजे आता पूर्वीची आणि आता आपली स्थानिक लोकाधिकार सेना, या सेनेने जे काम केलेलं आहे ते काम आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आंदोलनही आपण पाहिली की मराठी माणसाला तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, रेल्वेमध्ये, ऑइल कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेस मला वाटतं 1974 साली बाळासाहेबांनी स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना केली. सुधीर भाऊ, गजाभाऊ यांना ही जबाबदारी दिली. आणि आपण त्यावेळेस पाहिलं की मराठी माणसासाठी, मराठी माणसाला ताठ मानेने उभं राहता यावं, आणि म्हणूनच या स्थानिक शिवसेनेची स्थापना देखील त्यासाठी झाली. परंतु नोकऱ्यांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने जे काम केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच हे स्थानिक लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असतात. निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतो की निवडणुकांमध्ये देखील तो कुठल्या स्टेजवर नसतो,
कुठे फोटोमध्ये नसतो, परंतु तो प्रामाणिकपणे काम करत असतो आणि म्हणूनच तिकीट पण मागत नाही. असेच कार्यकर्ते आपल्याला पाहिजे. आणि खरं म्हणजे हा एक मराठी माणसासाठी हा लढा आहे. खरं म्हणजे लढा दिला आणि तो लढा देखील आपण पाहिला की इतिहासामध्ये त्याचं महत्त्व. आणि म्हणून आजचा दिवस देखील आपण मगाशी रामदासभाई म्हणाले सुवर्णाक्षराने लिहिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण जी काय टीम जी आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलीही अपेक्षा न बाळगता काम करणारी टीम म्हणजे स्थानिय लोकाधिकार समिती. आणि म्हणून स्थानिय लोकाधिकार समिती जसे इतर लोक जसे 50 आमदार खासदार सगळे लोक बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे निघाले, तसेच बाळासाहेबांच्या विचाराच्या स्थानिय लोकाधिकार समितीमध्ये तुम्ही आज सगळेजण सहभागी झालात. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज काही लोकांना आपण पदं दिलीत, म्हणजे अध्यक्ष कार्याध्यक्ष सरचिटणीस आणि इतर लोक जी आहेत 14 लोक, त्यांचंही मी पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यापुढे देखील तुम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यकारिणी करायची आहे आणि त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून देखील या प्रत्येक ज्या काही क्षेत्रामध्ये आपण काम कराल, आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठी माणसाला न्याय देण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम जे अपेक्षित होतं ते तुमच्याकडून होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे मराठी माणूस, मगाशी देखील अनेक वक्त्यांनी सांगितलं की मराठी माणूस नोकऱ्यांमध्येच नाही तर घरापासून देखील वंचित राहिला. आज अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. आज मगाशी रामदासभाईंनी देखील सांगितलं आपल्या भाषणामध्ये, काय कुठलं ते विलेपार्लेमध्ये प्रेमनगरमध्ये मराठी माणसंच आहेत, मराठी माणसंच उद्ध्वस्त झाले आहेत आणि ती गेली इकडे कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत आणि इकडे गेले वसई विरार नाला सोपाऱ्यापर्यंत. भाडं 10 वर्ष दिलं नाही, पण मला एक अभिमान आहे. रमाबाई आंबेडकर नगर त्या ठिकाणी 17,000 घरांचं प्रकल्प होतोय. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. 20 वर्ष डेव्हलपरनी एक बिल्डिंग बांधली आणि सोडून दिली. मी स्वतः तिथे जाऊन मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपये भाडं त्या ठिकाणी लोकांना दिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले. त्यांना भरोसा त्यांचा उडाला होता. आमचं घरही गेलं, सगळं गेलं. काही लोक तर बिचारे त्यांच्या मृत्यूमुखी पडले. पण मला अभिमान आहे, समाधान आहे की जे काय आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू केलंय त्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर याचं भूमिपूजन देखील लवकरच आपण करतोय. 17,000 घरांचा प्रकल्प, जवळपास 4 ते 5,000 घरं रिकामी झाली आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या SRA आणि MMRDAच्या माध्यमातून आपण तो प्रकल्प पुढे नेतोय. MMRDA असेल, मुंबई महापालिका असेल, MSRDC असेल, MIDC आहे, त्याचबरोबर SRA आहे, म्हाडा आहे, या सगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटी ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करतोय. ठाण्यामध्ये देखील क्लस्टर होणार म्हणून काही लोक म्हणत होते कधी होणार, पण ठाण्यामधून क्लस्टरला सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की 25-25 मजल्याच्या इमारती उभ्या राहताना आपण पाहतोय. याचं समाधान आहे. आणि म्हणूनच मुंबई बाहेर फेकले गेलेला मराठी माणूस देखील या SRAच्या आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहे. फक्त निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं असं होणार तसं होणार, परंतु मराठी माणूस हा मुंबई बाहेर का गेला याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांना एकही घर कधी मिळालं नव्हतं, परंतु मी तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जवळपास 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली. आता 1 लाख घरांची आपण त्याची पात्रता तपासली. रामदासभाईंनी मागे सांगितलं गिरणी कामगाराला आपल्याला घरं दिली पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो गिरणी कामगारांना घरं आपले महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात झालेली आहे. शेवटी याच्या घामावर कष्टावर ही मुंबई उभी राहिली. परंतु आज काय परिस्थिती आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो
की या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये देखील निर्णय घेतला की क्लस्टरच्या माध्यमातून जे काय रखडलेले प्रकल्प जे आहेत हे रखडलेले प्रकल्प जॉईंट व्हेंचर करून हे आपले जे काही शासकीय प्राधिकरण आहेत या प्राधिकरणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना चालना देणं आणि त्यांना भाडं देणं, त्यांचा पुनर्विकास करणं, या सगळ्या गोष्टींसाठी शासनाने अतिशय धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण पाहतो की जेव्हा जेव्हा संकट येतात, आपत्ती येते, तेव्हा शिवसेना पुढे जाते. मग पूर परिस्थिती असेल तेव्हा देखील स्थानिय लोकाधिकार समितीने काम केलंय. जेव्हा जेव्हा संकट आली त्याही वेळेस स्थानिय लोकाधिकार समिती पुढे आली आहे. शिवसैनिक धावून गेलेला आहे आणि आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथं हा तुमचा एकनाथ शिंदे, हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष पाहिलं. आणि म्हणून मग अनेक वेळा आपण अनेक प्रसंग पाहिलेले आहेत, अनेक संकट आपण पाहिले, त्याला आपण तोंड दिलेलं आहे. आणि त्यावेळेस संकटामध्ये सापडलेल्या आपल्या बांधव भगिनींना आपण न्याय दिलेला आहे. आणि म्हणूनच आज स्थानिय लोकाधिकार समिती, स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन झालाय. हे थोडंसं बोलताना स्थानिय लोकाधिकार सेना, बस हे शॉर्टकट ठेवा. स्थानिय लोकाधिकार सेना जी आहे याचं काम जे आहे, मी खऱ्या अर्थाने एवढंच सांगेन की देशामध्ये अशा प्रकारची संघटना कुठेही नसेल. ती संघटना बाळासाहेब होते तेव्हा होती आणि आता बाळासाहेबांच्या पश्चात ती आपण पुन्हा नव्याने उभी करतोय, हा अभिमान आपल्याला. आणि म्हणून बाळासाहेबांनी काही विचारपूर्वक ही संघटना उभी केली होती, परंतु त्यांच्या पश्चामध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे. मगाशी देखील आपल्या नेत्याने सांगितलेलं आहे. शिवसेना जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले गेले, बाळासाहेबांच्या विचारांना खरं म्हणजे बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, धनुष्यबाण गहाण टाकला, त्यावेळेसच तुमच्या एकनाथ शिंदेला हे धाडसी पाऊल उचलावं लागलं. तसं बघायला गेलं तर हे काम सोपं नव्हतं, हे काम सोपं नव्हतं. आणि आम्ही कुणाचे घेऊन गेलो नाही, आम्ही सोडून गेलो, सत्ता सोडून गेलो, सत्तेतून पाय उतार होऊन गेलो. काय होईल पुढे याचं कोणाला काय माहित नव्हतं. मी मंत्री होतो, माझ्याबरोबर 6-7 मंत्री होते, 50 आमदार होते. आणि त्यामुळे हा सगळा इतिहास जो आहे आपल्याला माहित आहे. आणि लोकांनी आपल्याला राजमान्यता दिली, लोकांनी आपल्याला आपल्या निर्णयाचा स्वीकार केला. आणि म्हणूनच आपण लोकसभेमध्ये जिंकलो, विधानसभेमध्ये देखील आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचा विक्रम तुम्ही केला आहे. त्यामुळे जनतेने आपल्याला स्वीकारलंय, जनतेने आपले विचार, बाळासाहेबांचे विचार, आपण घेतलेला निर्णय मान्य केला. आणि म्हणून तर लाखो लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये काय येत आहे. आणि आज स्थानिय लोकाधिकार समिती देखील यामध्ये सामील झालेली आहे. खरं म्हणजे हा विचारांची लढाई आहे. आणि म्हणून एक बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपण पुढे नेतोय. एक विचार आपले बाळासाहेबांचे विश्वास आहे, विकास आहे, महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचा विश्वास, या त्रिसूत्रीवर आपण काम करतोय. मला काय मिळालं यापेक्षा मी काय देणार आहे जनतेला, हा विचार आपण केला पाहिजे. एका खुर्चीसाठी, सत्तेसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. खरं म्हणजे मला खुर्चीसाठी कधी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कधी प्रतारणा करणार नाही. कारण आपली लढाई, आपला अजेंडा हा खुर्ची नाही आहे. मी नेहमी सांगतो, या खुर्चीवर ज्यांनी बसवलं त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे सोडवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून का लोकप्रियता मिळतीये, का लोक आपल्याकडे येत आहेत. आज जिथं जिथं हा तुमचा एकनाथ शिंदे जातो, रस्त्याच्या दुतर्फा, बाल्कनीत, घराच्या समोर, गच्चीवर लोक का थांबतात. कोण आहे एकनाथ शिंदे. परंतु जे आपण घेतले निर्णय 2.5 वर्षामध्ये,
हे ऐतिहासिक निर्णय होते. लाडक्या बहिणींसाठी निर्णय होते, लाडक्या भावांसाठी होते, शेतकऱ्यांसाठी होते, सर्व घटकांसाठी आपण निर्णय घेतले. आणि हे लोकाभिमुख निर्णय घेत असताना या राज्याला विकासाला चालना देखील दिली. काल प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्या भाषणात देखील म्हणाले की 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार यायच्या अगोदर जे अगोदरचं सरकार होतं त्याने मेट्रो 3 मध्ये स्टे दिला होता, कारशेडला स्टे दिला होता, विमानतळाच्या कामाला स्थगिती दिली होती. हे सगळे स्पीड ब्रेकर होते. विकासाच्या कामामध्ये जेवढे स्पीड ब्रेकर होते आणि स्पीड ब्रेकर घालणारे होते त्यांना आपण मुळासकट उकडून टाकून दिलं आणि या ठिकाणी विकासाला चालना दिली. आज पाहिलं, आज लंडनचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले होते. त्यांच्या सोबत आलेले जे काही अधिकारी होते, त्यांचे मंत्री होते, ते कोस्टल रोडने त्यांनी प्रवास केला. कोस्टल रोडने प्रवास केला. म्हणाले आम्ही 10-15 वर्षानंतर इथं आलोय, मुंबई पूर्ण बदललेली पाहतोय आम्ही. मुंबई बदलली आहे, मुंबईचा विकास होतोय. हे ऐकून देखील अभिमान वाटला. आणि मुंबईसाठी आपण जे काम करतोय त्याचं कुठंतरी चीज झालं. आणि म्हणून मुंबई गेले 25 वर्ष सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. आम्ही रस्ते धुतले, नाले सफाई बघितली, रस्ते धुतले. त्यावेळेस म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? मुख्यमंत्र्याचं काम काय घरी बसण्याचं असतं? आम्ही तर रस्ते धुतले, पण तुम्ही तर तिजोरी धुतली. आणि म्हणून आता पुन्हा एकदा मगाशी रामदासबाई काय म्हणाले, कोणाचा काय जीव असतो कुठे? आणि म्हणून रामदासभाई बरोबर बोलतात, कोणाचा जीव कुठं आहे, काय अटकलेला आहे तो त्यांना बरोबर माहिती आहे. आणि म्हणून या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की राज्य झपाट्याने पुढे जात आहे. मुंबईचा विकास होतोय. आज मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय इतके वर्ष केले नाही? आज त्यांच्याबरोबर आलेले लोक एक माणूस 15 वर्षांनी आला होता आणि त्यांनी सांगितलं 15 वर्षापूर्वी पाहिलेली मुंबई आणि आता पाहतोय ती मुंबई किती बदल झालाय, किती बदल झालाय. अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, मेट्रोची कामं सुरू झाली, कारशेडचा स्टे उठवला. आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वार्डात आपण केला. आज वैद्यकीय सुविधा आपण वाढवल्यात. आज कॅशलेस सेवा आपण सुरू केली आहे. आज या मुंबईच्या विकासासाठी आपण जे करतोय सगळ्यात मोठं म्हणजे घराचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आणि गजाभाऊ सगळ्यात मोठा निर्णय आपण जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं, त्याची सुरुवात आपण केलेली आहे. या पहिला टप्पा, दुसरा टप्पा असं करून करून आपण 4 लाख 5 लाख घरं असं बांधत पुढे जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेची घरं आहेत ती होत आहेत. आज आपण BSNL ची जागा जी गेल्या अनेक वर्षापासून अशीच पडली होती ती देखील आपण BSNLच्या जागेवर देखील पंतप्रधान आवास योजना मुंबईमध्ये जवळपास 14,000 घरं होणार आहेत. त्याला देखील आपण चालना देतोय. आणि म्हणून प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं आणि या घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठीच आपण आपल्या ज्या काही अधिकृत ज्या शासकीय प्राधिकरणं आहेत त्यांना आपण त्यासोबत घेतलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात येते, मुंबईत येते आहे. लोकांना नोकऱ्या पाहिजेत, त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात
इकडे पुण्यात बनावट कफ सिरपचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत रेडिनेस फार्मास्युटिकल कंपनीच्या साठ्यावर कारवाई झाली. उपचारासाठी मध्य प्रदेशातील अनेक मुलं नागपुरात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या विचारपूससाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव नागपुरात आले होते. दरम्यान कोल्ड्रिफ्ट बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना मध्य प्रदेश एसआयटीने अटक केली. 16 मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्यावर 20,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यांना पहाटे 3च्या दरम्यान चेन्नईमधून अटक केली गेली. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हब स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करते आहे. गडचिरोलीमध्ये मी पालकमंत्री असताना एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. त्या ठिकाणी जवळपास 6,000 मुलं दर वर्षाला ट्रेंड होऊन त्यांना नोकऱ्या मिळणार. आता कल्याणमध्ये मला वाटतं श्रीकांतच्या इथं आपण एक चालू केलंय, पुण्यामध्ये चालू केलंय, नाशिकमध्ये आपण चालू करतोय, जिल्हा निहाय. आणि हजारो लोक त्यामधून स्किल्ड मॅनपॉवर तयार होईल. उद्योग आले त्याला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. त्यामुळे लोक आपल्याकडे येत आहेत. आपली पॉलिसी आपण बदलली, अतिशय पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आपण केली आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स केला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. जीएसटीमुळे देखील, जीएसटी आता जो मोदी साहेबांनी निर्णय घेतलाय, 2 स्लॅब ठेवलेत. पहिले 5% होता, 12% होता, 18% होता, 28% होता. आता 5% आणि 18% आहे वाटतं. 12% आणि 28% कमी करून टाकलाय. आता 12% वाले 5% मध्ये आले. त्यामुळे या माझ्या लाडक्या बहिणींना जीवनावश्यक वस्तू असतील, सर्वसामान्य लोकांना जे आवश्यक वस्तू आहेत त्याचा जीएसटीमुळे त्याच्या किमती कमी होणार. औषधं जीएसटी फ्री केलेली आहे. आणि त्यामुळे मी त्या दिवशी आपल्या मेन मार्केट कुठलं ते मिलिंद देवराचं काळबा देवीला गेलो होतो. सगळे व्यापारी मला भेटला, गणेश तिकडे होता. व्यापारी मला भेटले, व्यापारी खुश होते. व्यापारी बोलले, मी म्हणालो तुमचं जीएसटी कमी झालंय. बोले नाही, आम्ही ग्राहकांना देखील या वस्तू कमी दरामध्ये देणार. आणि म्हणून ग्राहकाला कमी दरात मिळाल्यानंतर त्याची क्रयशक्ती, त्याची जी पर्चेसिंग पॉवर वाढते, जास्ती खरेदी विक्री होते. आणि त्यामुळे व्यापाऱ्याची विक्री जादा होते. खरेदी जादा झाली की मॅन्युफॅक्चरिंग वाढते. आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढले की तुमचा भाव रोजगार वाढला. हे सगळं स्थानिक लोकाधिकार सेना तुम्ही चालू केले, त्याचा बंदोबस्त आम्ही आधीपासून केलाय नोकऱ्या देण्यासाठी. आणि म्हणून शेवटी रोजगार पाहिजे. स्वतःच्या पायावर देखील जे युवक उभे राहू शकतात त्यांना देखील आम्ही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना 10 लाखाची मर्यादा होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याचं 15 लाख केलं. 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आपण त्यांना देतो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. आपल्या लाडक्या बहिणींना फूड ट्रक असतील ते देखील उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण देतो. मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे त्याच्या माध्यमातून आपण देतो. आणि या सगळ्याचा जो काही विषय आहे, आता स्थानिक लोकाधिकार समिती तुमची एक कमिटी तयार करा आणि कुठल्या कुठल्या शासकीय योजना आहेत त्याचं नीट माहिती घेऊन त्या सर्व योजना या आपल्या तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करा. आणि बाकी तर ज्या काही कंपन्या आहेत शासकीय निमशासकीय, तिथं तर खासदार हे सगळे लोक आहेत, तुम्हाला मदत करतील. मुंबईमध्ये मदत आपले आमदार करतील. त्यामुळे तुमची स्थानिक लोकाधिकार सेना अतिशय मजबूत होईल. आणि मजबूत होऊन खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना जेव्हा रोजगार पूर्वीप्रमाणे देणं सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तो दिवस आपल्या समाधानाचा दिवस असेल, आनंदाचा असेल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा होतात, रेल्वेच्या परीक्षा होतात, बँकांच्या परीक्षा होतात, UPSC आहे, MPSC आहे, भाऊ तुम्ही मोबाईलमध्ये बसले तर कसं काम चालायचं?
स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यात देखील मार्गदर्शन, तिथं आपला माणूस कमी पडतो आणि म्हणून त्याला देखील अचूक मार्गदर्शन दिलं तर तो बरोबर त्या ट्रॅकवर जातो आणि खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट जो आहे, टर्निंग पॉइंटवरच त्याला मार्गदर्शन पाहिजे असतं. आणि म्हणून स्थानिक लोकाधिकार समिती जी आहे, तुम्ही तुमच्या कामाची व्याप्ती जी आहे ही कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, तुम्ही काहीतरी 54 का 21 आस्थापनांमधून लोक आलेत तुमच्याकडे, आता बाकी राहिले तेही येतील. कारण शेवटी इतर राज्यात आपलं सरकार आहे, केंद्रात आपलं सरकार आहे, याचा देखील फायदा तुम्हाला होणार आहे. आणि शेवटी एखादा खासदार मंत्री जेव्हा एखाद्या आस्थापनेच्या अधिकाऱ्याला बोलवतो त्यावेळेस तो आस्थापनेचा अधिकारी आपल्या माणसावर अन्याय करू शकत नाही, तो हिम्मत करू शकत नाही, धाडस करू शकत नाही. याचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे. पूर्वीप्रमाणे आपल्या इथं बाकी काही चालत नाही, सेटिंग बिटिंग काही चालत नाही आपल्याकडे. कारण मी मगाशी सांगितलं, आपण देणारे आहोत, घेणारे नाही. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि त्यामुळे न्याय द्यायचा तो प्रत्येक कामगाराला द्यायचा, न्याय द्यायचा तो या भूमिपुत्राला द्यायचा, हा निकष आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यामुळे जे काही यश तुम्हाला मिळणार आहे तुमच्या प्रामाणिकपणे काम करण्याला, खऱ्या अर्थाने त्याचं जे बाळासाहेबांचा अभिप्रेत असलेलं, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम तुम्हाला या स्थानिक लोकाधिकार सेनेच्या माध्यमातून करायचं आहे. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला जी जी काही मदत लागेल, मार्गदर्शन लागेल, ते मी एकनाथ शिंदे तर तुमच्या सोबतच आहे. डॉक्टर आहे तुमच्या सोबत. बाई बनायला मागाशी म्हणाले डॉक्टर आहे, आता तुम्हाला टेन्शन घेऊ नका. पण मी डॉक्टर नसलो तर मी इंजेक्शन, औषध, ऑपरेशन सगळं करतो. कोणाला गोळी पाहिजे, कोणाला इंजेक्शन पाहिजे, कोणाचं ऑपरेशन करायचंय, त्याप्रमाणे मी करत असतो. आणि त्यामुळे आपण काही लोकांना पोटदुखी होते, काही लोकांना त्रास होतो, त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत ठेवलेला आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो, आपण हा आपला शिवसेना पक्ष, मालक इथं कोणी नाही, नोकर नाही. आपण सर्व कार्यकर्ते आहोत, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. आता मी उपमुख्यमंत्री आहे, तुमचा प्रमुख आहे, तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. मला रामदास भाई मगाशी विचारत होते किती वाजता झोपता. मी बोलो घरी गेलो की, घरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय ठीक, वेळ ठीक नाही. सकाळी मी आपले लंडनचे प्रधानमंत्री अगोदर 7:30 वाजता येणार होते, मग त्यांचा टाईम बदलला, मग ते 5चा टाईम झाला त्यांचा. मी म्हणालो थोडा आणखी 4चा आला असता म्हणजे झोपायचीच गरज नाही. त्यामुळे शेवटी आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करतोय. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. यामध्ये एवढंच आहे, जो काम करेल तो पुढे जाईल, काम करेल तो पुढे जाईल. इथं काही ओळख नाही, पाळख नाही, हा माझा आवडता, तो माझा नावडता, असं काही नाही. आणि सगळ्यांना माझा स्वभाव पण माहीत आहे. इतके वर्ष जे काम केलं, बाळासाहेबांच्या विचाराने सर्व लोक भारावलेले आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आणि म्हणून आपल्याला शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना आता स्थानिक लोकाधिकार समिती आपण पुढे नेतो आहे, याचा देखील आनंद आहे आपल्याला. एक नवीन ताकद, एक खऱ्या अर्थाने आपल्या विविध संघटना आहेत. आनंदराव अडसुळांची बँकेची तुमची जो बँकेचा अनुभव आहे, या देखील अनुभवाचा फायदा होईल. इतर आपले जे सेल आहेत, इतर आपले भाषिक जे आपल्या देशामध्ये जवळपास 26 राज्यामध्ये आपली शिवसेना आहे. 26 राज्यामध्ये जेव्हा आपण निर्णय घेतला आणि मी दिल्लीमध्ये जेव्हा बैठक घेतली होती राज्य प्रमुखांची, तेव्हा अनेक राज्य प्रमुखांना फोन आले
मी त्याचा उल्लेख अगोदर पण केला होता। बोले कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहे। बोले काहे को? बोले मीटिंग है वहाँ पर। बोले शिंदे साहब ने, मुख्यमंत्री जी ने मीटिंग बुलाई है। बोले अच्छा। बोल मालिक के साथ रहोगे क्या नौकर के साथ जाओगे? बोले क्या है? त्याला सांगितलं, म्हणजे आम्ही नौकर। त्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे, जो उठाव केला आहे, या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत। आम्ही बाळासाहेबांचे विचारवाले आहोत, आम्ही तिकडेच जाणार। आणि म्हणून 26 राज्यामध्ये आज शिवसेना आपली काम करते। मला अभिमान आहे। मणिपूरमध्ये जेव्हा मोठा तिकडे दंगल झाली होती, मणिपूरची परिस्थिती फार वाईट होती आणि आपल्या इथले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले होते। त्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या पालकांचा मला फोन यायला लागला। मी तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी तर बोललोच, परंतु तिथल्या राज्यप्रमुखाशी मी बोललो। तुम्हाला मी सांगतो 45व्या मिनिटाला मला त्याचा फोन आला आणि तो विद्यार्थ्यांकडे जाऊन पोहोचला आणि त्या विद्यार्थ्यांना घेऊन सुरक्षितपणे एका हॉटेलमध्ये त्यांनी त्याला ठेवलं, त्या सर्व मुलांना, आणि तिथून मला त्या विद्यार्थ्यांशी देखील बोलणं करून दिलं। अशी आपली शिवसेना। त्यांना विश्वास आहे की काही झालं तरी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे मागे उभं राहणार, पाठीशी उभा राहणार। तुम लढो हम कपडा संभालते वाला है एकनाथ शिंदे नाही। हात वर करायचे, जावा तुम्ही तुमचं बघा असं नाही। माझ्या हातात काही नाही, माझ्या हात रिकामे आहेत असंही नाही, माझे हात भरलेलेच आहेत। आणि म्हणून आपण संकट समय उभे नाही राहणार तर कधी राहणार? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एक नवं स्वप्न, नवे पंख, नवी उमेद घेऊन गजाभाऊ कामाला लागलेले आहेत। तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आता ताकदीने काम करा। डॉक्टर तुमच्या सोबत आहे, इतर सर्व तुमची टीम सोबत आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भूमिपुत्राला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो, सोए हुए शेर को जगाना होगा, सोए हुए शेर को जगाना होगा, ईंट का जवाब पत्थर से देना होगा और एक बार फिर इतिहास को दोहराना होगा। म्हणजे पुन्हा स्थानीय लोकाधिकार समिती नव्या जोमाने उभी करायची आहे, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे। आणि म्हणून स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ, आता ते सेनाच बरं आहे आपला, स्थानीय लोकाधिकार सेना, त्यांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। गजाभाऊचं मनापासून अभिनंदन करतो। खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। ज्यांना आज पदं दिलीत त्यांचं अभिनंदन, पुढे जी कार्यकारिणी होईल त्यांचं अभिनंदन। तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। वीज कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर 200 कोटीहून जास्त खर्चाचे खासगी संस्थांना देण्यास विरोध। खासगीकरण, महावितरण, महापारेषणचे कर्मचारी संपावर जाणार। मुंबईतील प्रस्तावित पाणी कपात रद्द। पिसे पांझरापूरमधील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीचं काम आता पुढे ढकलण्यात आलं। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे दुरुस्तीचं काम थांबवावं लागलंय। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। लोकसभा निवडणुकीत विरोधक वोट जिहादमुळे जिंकले। वोट चोरीमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचा समावेश। भाजप नेते किरीट सोमय्या यांचं विधान। बिहारप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा इंटेन्सिव्ह डिव्हिजनची सुरुवात करावी, सोमय्यांची मागणी। पैशांच्या देवाणघेवाणीवरून नातेवाईकांचा भर रस्त्यामध्ये वाद। डोंबिवलीमधील गावदेवी मंदिर परिसरातली घटना। ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी सुजल म्हात्रेंच्या गाडीची नातेवाईकांकडून तोडफोड। तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल।
कल्याण डोंबिवली पालिकेनं 50 सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. पालिकेच्या कारवाई विरोधामध्ये कामगार आणि मनसेचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पुण्याच्या चाकणमधील ट्रॅफिक मुक्तीसाठी अमोल कोल्हे आक्रमक. चाकण MIDC PMRDA कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडवला. आम्हाला आत येऊ द्या नाहीतर प्रशासनाला खाली येऊ द्या. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर अमोल कोल्हे आक्रमक. जळगावच्या सराफा बाजारात आज चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. चांदीचे दर GST सह 1,67,000 रुपयांवर. चांदीचा दर एका तासात 7,000 वाढला. इचलकरंजी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू. प्रकाश आंबेडकरांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आजच्या स्थानीय झालं आता बोलतो. स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ याची आज स्थापना झाली असं मी घोषित करतो. आणि या अतिशय ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, ज्यांची या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, ते आपले दुसरे नेते गजाभाऊ कीर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, ज्यांची कार्याध्यक्ष म्हणून कधी झालं तुमचं हे सेटलमेंट मला माहीतच नाही. मी सांगितलं एकदा फक्त गजाभाऊनं आपल्याला स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा आपल्याला उभी करायची आहे. कारण स्थानीय लोकाधिकार समितीनेचं काम आम्ही सगळ्यांनीच पाहिलं. रामदासबाईंनी जसं सांगितलं की फॉर्म भरताना निवडणुकीमध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता असतो काय बिनचूक काम करतो तो. आणि त्याचबरोबर निवडणुका आल्या की निवडणुकांमध्ये देखील महत्त्वाचं काम स्थानीय लोकाधिकार समिती करायची. आणि म्हणून एक मोठी ताकद बाळासाहेबांनी निर्माण केली होती. आणि म्हणून आपण तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे चाललोय. आणि म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती पुन्हा उभी करण्याच्या सूचना आणि मी त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या आणि गजाभाऊंनी काम सुरू केलं. आणि आज त्याचे पदाधिकारी आपण नियुक्त केले, खासदारांना कार्याध्यक्ष केले. बरोबर आहे रामदासभाई, तुम्ही म्हणाले की याच्यामध्ये केंद्रीय आस्थापना असतात, बँका असतात, ऑइल कंपन्या असतात आणि शासकीय आणि निमशासकीय मोठ्या प्रमाणावर या कंपन्या याच्यामध्ये असतात. आणि त्यामुळे रेल्वे आहे, अनेक आहे, त्यामध्ये खासदार या युनियनच्या मागे असेल तर नक्की त्या कामगारांना न्याय मिळू शकेल. आणि आपली शिवसेना ही देणारी आहे, घेणारी नाही आहे. त्यामुळे पूर्वीचं जे काय आपण पाहिलं त्या युनियनच्या बद्दलही आपण ऐकलं पाहिलं, मी काय त्याच्यावर आज बोलू इच्छित नाही. परंतु आज सगळेच जण या ठिकाणी व्यासपीठावर खासदार आहेत, आमदार आहेत, आपले सचिव आहेत, मीनाताई आहेत आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे पण सर्व लोक आहेत.
त्यामुळे मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, त्यांना तर विसरू शकत नाही. लाडके भाऊ आहेत आणि शेतकरी संकटात आहे. त्यामुळे मी आता येतानाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रक आपले उभे होते, त्यांना झेंडा दाखवूनच इथं वरती आलो मी. कारण आपला दसरा मेळावा झाला त्याही वेळेस आपण मराठवाड्यातल्या आणि पूर परिस्थितीमध्ये जे काय आपले शेतकरी बांधव संकटात होते त्या ठिकाणी तिथल्या लोकांना आपण बोलावलं नव्हतं. फक्त बोलावलं नाही तर इथून आपण ट्रकच्या ट्रक सामान जीवनावश्यक वस्तू पाठवल्या. आणि त्या दिवशी देखील जवळपास 10, 15, 20 ट्रक रांगेत उभे होते, त्याला देखील झेंडा दाखवला आणि ते रवाना केलं आणि मग दसरा मेळाव्याला गेलो. शेवटी आपली बांधिलकी आहे. सर्वसामान्य शेतकरी संकटात आहे आणि आम्ही भाषणात त्या दिवशी मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांचे जसं आपले कार्यकर्ते त्यांच्या घराला दसऱ्याचं तोरण बांधत होते, रांगोळ्या काढत होते, घर स्वच्छ करत होते, त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी त्यांना भेट देत होते. आपली लाडकी बहीण आपण दिलेली साडी परिधान करून तिथं समोर आली. मी तिच्याशी बोललो व्हिडिओ कॉलवर, त्या शेतकऱ्याशी बोललो, एक समाधान वाटलं. आणि आपले सर्व कार्यकर्ते स्वच्छता करत होते, आरोग्य सुविधा देत होते, डॉक्टर होते, औषधं होती, सगळं होतं. आणि त्यावेळेस मंगेश चिवटे पण इकडे बसलाय, आपला तो काय त्याचं नाव आपला नाही, अरे तो सामान घेऊन गेला त्यानं, बाजीराव. आणि सगळे लोक त्या ठिकाणी मी पाहिले की स्वतः मातीचे ढिगारे उचलताना, स्वच्छता करताना, पाण्याने सगळं घर साफ करताना. आणि मी त्या भाषणात दसरा मेळाव्याच्या म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे आपल्या सरकारने, रामदासबाई यावेळी मुख्यमंत्री, मी, अजितदादा, आम्ही ठरवलं की सर्व अटी शर्ती बाजूला ठेवूया आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू. त्याप्रमाणे जवळपास 32,000 कोटीचं पॅकेज आपण त्यांना जाहीर केलं. ज्या खरडून गेलेल्या जमिनींचा फार मोठा त्यांना चिंता होती, परंतु यावेळेस 47,000 रुपये हेक्टरी तर देणारच आपण नियमाप्रमाणे. पण यावेळेस नवीन आपण एक प्रयोग केला, मनरेगातून हेक्टरी 3 लाख रुपये त्यांना देण्याचं काम या ठिकाणी निर्णय घेतला. आणि म्हणून शेतकऱ्यांचे देखील त्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो. केंद्र सरकार देखील, मोदी साहेबांना देखील आम्ही सांगितलं, तेही म्हणाले तुम्ही प्रस्ताव पाठवा. तात्काळ अमित शाह साहेब आले होते, त्यांनाही देखील आम्ही सांगितलं. त्यामुळे केंद्राचं देखील मदत या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संकट मोठं आहे आणि या संकट समयी शिवसेना नेहमी आणि सरकार त्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून काही लोक काही कुठेही म्हणजे टीका करावी, आरोप करावे, परंतु राजकारण प्रत्येक ठिकाणी करता कामा नये. म्हणाले काय तिकडून जीवनावश्यक वस्तू जात आहेत, त्याच्यावर फोटो लावले जात आहेत. अरे बाबा, फोटो लावला, फोटो तुम्ही तुमचे लावून आम्ही वाटलेत ना, तुम्ही जाऊ द्या, आम्ही काय देतोय ते सोडा, तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी न्यायचा होता. मी बोललो त्या दिवशी. परंतु हे त्याला देखील दानत लागते, सगळ्या गोष्टी आहेत, जाऊ द्या तो विषय. आता आज आपलं स्थानिय लोकाधिकार समिती आहे, त्यामुळे गजाभाऊंचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि हे म्हणतो की आपल्याला इतिहास घडवायचा असतो आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, म्हणजे आपलं ती काही म्हण आहे की इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी आपल्याला काही नवीन नवीन करावं लागतं. आणि म्हणूनच आज आपण इतिहास पुन्हा घडवतोय स्थानिय लोकाधिकार समितीचा, स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून. त्यामुळे आपण शेवटी ही स्थानिय लोकाधिकार समिती म्हणजे आता पूर्वीची आणि आता आपली स्थानिय लोकाधिकार सेना, या सेनेने जे काम केलेलं आहे ते काम आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आंदोलनही आपण पाहिली की मराठी माणसाला तेव्हा
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, रेल्वेमध्ये, ऑइल कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेस मला वाटतं 1974 साली बाळासाहेबांनी स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना केली. सुधीर भाऊ, गजाभाऊ यांना ही जबाबदारी दिली. आणि आपण त्यावेळेस पाहिलं की मराठी माणसाला ताट मानेने उभं राहता यावं आणि म्हणूनच या स्थानिय शिवसेनेची स्थापना देखील त्यासाठी झाली. परंतु नोकऱ्यांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, यासाठी स्थानिय लोकाधिकार समितीने जे काम केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच हे स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असतात. निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतो की निवडणुकांमध्ये देखील तो कुठल्या स्टेजवर नसतो, कुठे फोटोमध्ये नसतो, परंतु तो प्रामाणिकपणे काम करत असतो. आणि म्हणूनच तिकीट पण मागत नाही. असेच कार्यकर्ते आपल्याला पाहिजे. आणि खरं म्हणजे हा एक मराठी माणसासाठी हा लढा आहे. खरं म्हणजे लढा दिला आणि तो लढा देखील आपण पाहिला की इतिहासामध्ये त्याचं महत्त्व. आणि म्हणून आजचा दिवस देखील आपण मगाशी रामदासभाई म्हणाले सुवर्णाक्षराने लिहिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण जी काय टीम जी आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलीही अपेक्षा न बाळगता काम करणारी टीम म्हणजे स्थानिय लोकाधिकार समिती. आणि म्हणून स्थानिय लोकाधिकार समिती जसे इतर लोक जसे 50 आमदार, खासदार सगळे लोक बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे निघाले, तसेच बाळासाहेबांच्या विचाराच्या स्थानिय लोकाधिकार समितीमध्ये तुम्ही आज सगळेजण सहभागी झालात. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज काही लोकांना आपण पदं दिलीत, म्हणजे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर लोक जी आहेत 14 लोक, त्यांचंही मी पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यापुढे देखील तुम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यकारिणी करायची आहे आणि त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून देखील या प्रत्येक ज्या काही क्षेत्रामध्ये आपण काम कराल, आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठी माणसाला न्याय देण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम जे अपेक्षित होतं ते तुमच्याकडून होईल असा मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे मराठी माणूस, मगाशी देखील अनेक वक्त्यांनी सांगितलं की मराठी माणूस नोकऱ्यांमध्येच नाही तर घरापासून देखील वंचित राहिला. आज अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. आज मगाशी रामदासभाईंनी देखील सांगितलं आपल्या भाषणामध्ये, काय कुठलं ते विलेपार्लेमध्ये, प्रेमनगरमध्ये मराठी माणसंच आहेत, मराठी माणसंच उद्ध्वस्त झाली आहेत. आणि ती गेली इकडे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत आणि इकडे गेले वसई, विरार, नाला, सोपाऱ्यापर्यंत. भाडं 10 वर्ष दिलं नाही, पण मला एक अभिमान आहे. रमाबाई आंबेडकर नगर त्या ठिकाणी 17,000 घरांचं प्रकल्प होतोय. 20 वर्ष त्यांना भाडं नव्हतं. 20 वर्ष डेव्हलपरनी एक बिल्डिंग बांधली आणि सोडून दिली. मी स्वतः तिथे जाऊन मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपये भाडं त्या ठिकाणी लोकांना दिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले. त्यांना भरोसा त्यांचा उडाला होता. आमचं घरही गेलं, सगळं गेलं. काही लोक तर बिचारे त्यांच्या मृत्यूमुखी पडले. पण मला अभिमान आहे, समाधान आहे की जे काय आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू केलंय त्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर याचं भूमिपूजन देखील लवकरच आपण करतोय. 17,000 घरांचा प्रकल्प, जवळपास 4 ते 5 हजार घरं रिकामी झाली आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या SRA आणि MMRDAच्या माध्यमातून आपण तो प्रकल्प पुढे नेतोय. MMRDA असेल, मुंबई महापालिका असेल, MSRDC असेल, MIDC आहे, त्याचबरोबर SRA आहे, म्हाडा आहे, या सगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटी ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करतोय. ठाण्यामध्ये देखील क्लस्टर होणार म्हणून काही लोक म्हणत होते कधी होणार, पण ठाण्यामधून क्लस्टरला सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की 25-25 मजल्याच्या इमारती उभ्या राहताना आपण पाहतोय. याचं समाधान आहे. आणि म्हणूनच मुंबई बाहेर फेकले गेलेला मराठी माणूस देखील या SRAच्या
आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहे. फक्त निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं असं होणार तसं होणार, परंतु मराठी माणूस हा मुंबई बाहेर का गेला याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांना एकही घर कधी मिळालं नव्हतं, परंतु मी तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जवळपास 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली. आता 1,00,000 घरांची आपण त्याची पात्रता अपात्रता तपासली. रामदासबाईंनी मागे सांगितलं गिरणी कामगाराला आपल्याला घरं दिली पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो, गिरणी कामगारांना घरं आपले महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही, त्याची सुरुवात झालेली आहे. शेवटी याच्या घामावर कष्टावर ही मुंबई उभी राहिली. परंतु आज काय परिस्थिती आहे, आणि म्हणूनच आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये देखील निर्णय घेतला की क्लस्टरच्या माध्यमातून जे काय रखडलेले प्रकल्प जे आहेत, हे रखडलेले प्रकल्प जॉईंट व्हेंचर करून हे आपले जे काही शासकीय प्राधिकरण आहेत, या प्राधिकरणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना चालना देणं आणि त्यांना भाडं देणं, त्यांचा पुनर्विकास करणं, या सगळ्या गोष्टींसाठी शासनाने अतिशय धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण पाहतो की जेव्हा जेव्हा संकट येतात, आपत्ती येते, तेव्हा शिवसेना पुढे जाते. मग पूर परिस्थिती असेल तेव्हा देखील स्थानिय लोकाधिकार समितीने काम केलंय. जेव्हा जेव्हा संकट आली त्याही वेळेस स्थानिय लोकाधिकार समिती पुढे आली आहे. शिवसैनिक धावून गेलेला आहे. आणि आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथं हा तुमचा एकनाथ शिंदे, हे समीकरण जे आहे गेले अनेक वर्ष पाहिलं. आणि म्हणून मग अनेक वेळा आपण अनेक प्रसंग पाहिलेले आहेत, अनेक संकट आपण पाहिलेत, त्याला आपण तोंड दिलेलं आहे. आणि त्यावेळेस संकटामध्ये सापडलेल्या आपल्या बांधव भगिनींना आपण न्याय दिलेला आहे. आणि म्हणूनच आज स्थानिय लोकाधिकार समिती, स्थानिय लोकाधिकार सेना महासंघ स्थापन झालाय. हे थोडंसं बोलताना स्थानिय लोकाधिकार सेना, बस हे शॉर्टकट ठेवा. स्थानिय लोकाधिकार सेना जी आहे याचं काम जे आहे, मी खऱ्या अर्थाने एवढंच सांगेन की देशामध्ये अशा प्रकारची संघटना कुठेही नसेल. ती संघटना बाळासाहेब होते तेव्हा होती, आणि आता बाळासाहेबांच्या पश्चात ते आपण पुन्हा नव्याने उभी करतोय, हा अभिमान आपल्याला. आणि म्हणून बाळासाहेबांनी काही विचारपूर्वक ही संघटना उभी केली होती, परंतु त्यांच्या पश्चामध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे. मगाशी देखील आपल्या नेत्याने सांगितलेलं आहे, शिवसेना जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले गेले, बाळासाहेबांच्या विचारांना खरं म्हणजे बाळासाहेब म्हणायचे माझे काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, धनुष्यबाण गहाण टाकला, त्यावेळेसच तुमच्या एकनाथ शिंदेला हे धाडसी पाऊल उचलावं लागलं. तसं बघायला गेलं तर हे काम सोपं नव्हतं, हे काम सोपं नव्हतं. आणि आम्ही कुणाचे घेऊन गेलो नाही, आम्ही सोडून गेलो, सत्ता सोडून गेलो, सत्तेतून पाय उतार होऊन गेलो. काय होईल पुढे याचं कोणाला काय माहित नव्हतं. मी मंत्री होतो, माझ्यावर 6-7 मंत्री होते, 50 आमदार होते. आणि त्यामुळे हा सगळा इतिहास जो आहे आपल्याला माहित आहे. आणि लोकांनी आपल्याला राजमान्यता दिली, लोकांनी आपल्याला आपल्या निर्णयाचा स्वीकार केला. आणि म्हणूनच आपण लोकसभेमध्ये जिंकलो, विधानसभेमध्ये देखील आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचा विक्रम तुम्ही केला आहे. त्यामुळे जनतेने आपल्याला स्वीकारलंय, जनतेने आपले विचार, बाळासाहेबांचे विचार, आपण घेतलेला निर्णय मान्य केला. आणि म्हणून तर लाखो लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये काय येत आहे. आणि आज स्थानिय लोकाधिकार समिती देखील यामध्ये सामील झालेली आहे. खरं म्हणजे हा विचारांची लढाई आहे. आणि म्हणून एक बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आपण पुढे नेतोय. एक विचार आपले बाळासाहेबांचे विश्वास आहे, विकास आहे, महाराष्ट्राचा विकास
आणि जनतेचा विश्वास या त्रिसूत्रीवर आपण काम करतोय. मला काय मिळालं यापेक्षा मी काय देणार आहे जनतेला, हा विचार आपण केला पाहिजे. एका खुर्चीसाठी, सत्तेसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. खरं म्हणजे मला खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कधी प्रतारणा करणार नाही. कारण आपली लढाई, आपला अजेंडा हा खुर्ची नाही आहे. मी नेहमी सांगतो, या खुर्चीवर ज्यांनी बसवलं त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे सोडवण्याचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून का लोकप्रियता मिळतीये, का लोक आपल्याकडे येत आहेत. आज जिथं जिथं हा तुमचा एकनाथ शिंदे जातो, रस्त्याच्या दुतर्फा, बाल्कनीत, घराच्या समोर, गच्चीवर लोक का थांबतात. कोण आहे एकनाथ शिंदे. परंतु जे आपण घेतले निर्णय 2.5 वर्षामध्ये, हे ऐतिहासिक निर्णय होते. लाडक्या बहिणींसाठी निर्णय होते, लाडक्या भावांसाठी होते, शेतकऱ्यांसाठी होते, सर्व घटकांसाठी आपण निर्णय घेतले. आणि हे लोकाभिमुख निर्णय घेत असताना या राज्याला विकासाला चालना देखील दिली. काल प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्या भाषणात देखील म्हणाले की 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार यायच्या अगोदर जे अगोदरचं सरकार होतं त्याने मेट्रो 3 मध्ये बंदी स्टे दिला होता, कारशेडला स्टे दिला होता, विमानतळाच्या कामाला स्थगिती दिली होती. हे सगळे स्पीड ब्रेकर होते. विकासाच्या कामामध्ये जेवढे स्पीड ब्रेकर होते आणि स्पीड ब्रेकर घालणारे होते त्यांना आपण मुळासकट उकडून टाकून दिलं आणि या ठिकाणी विकासाला चालना दिली. आज पाहिलं, आज लंडनचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले होते. त्यांच्या सोबत आलेले जे काही अधिकारी होते, त्यांचे मंत्री होते, ते कोस्टल रोडने त्यांनी प्रवास केला. कोस्टल रोडने प्रवास केला, म्हणाले आम्ही 10-15 वर्षानंतर इथं आलोय, मुंबई पूर्ण बदललेली पाहतोय आम्ही. मुंबई बदलली आहे, मुंबईचा विकास होतोय. हे ऐकून देखील अभिमान वाटला. आणि मुंबईसाठी आपण जे काम करतोय त्याचं कुठंतरी चीज झालं. आणि म्हणून मुंबई गेले 25 वर्ष सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. आम्ही रस्ते धुतले, नाले सफाई बघितली, रस्ते धुतले. त्यावेळेस म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं, मुख्यमंत्र्याचं काम काय घरी बसण्याचं असतं. आम्ही तर रस्ते धुतले, पण तुम्ही तर तिजोरी धुतली. आणि म्हणून आता पुन्हा एकदा, मगाशी रामदासबाई काय म्हणाले, कोणाचा काय जीव असतो कुठे, आणि म्हणून रामदासभाई बरोबर बोलतात, कोणाचा जीव कुठं आहे, काय अटकलेला आहे तो त्यांना बरोबर माहिती आहे. आणि म्हणून या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की राज्य झपाट्याने पुढे जात आहे. मुंबईचा विकास होतोय. आज मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करतोय. पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय इतके वर्ष केले नाहीत. आज त्यांच्याबरोबर आलेले लोक एक माणूस 15 वर्षांनी आला होता आणि त्यांनी सांगितलं 15 वर्षापूर्वी पाहिलेली मुंबई आणि आता पाहतोय ती मुंबई, किती बदल झालाय, किती बदल झालाय. अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, मेट्रोची कामं सुरू झाली, कारशेडचा स्टे उठवला. आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वार्डात आपण केला. आज वैद्यकीय सुविधा आपण वाढवल्यात. आज कॅशलेस सेवा आपण सुरू केली आहे. आज या मुंबईच्या विकासासाठी आपण जे करतोय, सगळ्यात मोठं म्हणजे घराचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आणि गजाभाऊ, सगळ्यात मोठा निर्णय आपण जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं, त्याची सुरुवात आपण केलेली आहे. या पहिला टप्पा, दुसरा टप्पा असं करून करून आपण 4 लाख 5 लाख घरं असं बांधत पुढे जाणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेची घरं आहेत ती होत आहेत. आज आपण BSNLची जागा जी गेल्या अनेक वर्षापासून अशीच पडली होती ती देखील आपण BSNLच्या जागेवर देखील पंतप्रधान आवास योजना मुंबईमध्ये जवळपास 14,000 घरं होणार आहेत. त्याला देखील आपण चालना देतोय. आणि म्हणून प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं आणि या घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठीच आपण आपल्या ज्या काही अधिकृत ज्या शासकीय प्राधिकरणं आहेत त्यांना आपण त्यासोबत घेतलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रात येते, मुंबईत येते आहे. लोकांना नोकऱ्या पाहिजेत, त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळतील. गजा भाऊ, आज आपलं टार्गेट आहे स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहे, GDP मध्ये आपण नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकीत आपण नंबर 1 आहे. आपलं राज्य जे आहे आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे आणि म्हणूनच परदेशी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्राला पसंती देते आहे. शेवटी महाराष्ट्रातला स्थानिक भूमिपुत्र जो आहे त्याला नोकऱ्या देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून करतोय. शासकीय भरती गेल्या अनेक वर्ष नव्हती. 10,000 लोकांना त्या दिवशी आपण नियुक्तीपत्र दिलं. 10,000 लोकांना. पुढच्या वर्षी आणखी आपण 10,000 लोकांना देतोय. त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या तर ठीक आहेत, परंतु फक्त नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण करा असं बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून आपण उद्योजक देखील निर्माण करतोय. टाटा बरोबर आपलं जॉईंट व्हेंचर करून टाटा देखील याच्यामध्ये इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हब स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करते. गडचिरोलीमध्ये मी पालकमंत्री असताना एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. त्या ठिकाणी जवळपास 6,000 मुलं दर वर्षाला ट्रेंड होऊन त्यांना नोकऱ्या मिळणार. आता कल्याणमध्ये मला वाटतं श्रीकांतच्या इथं आपण एक चालू केलंय, पुण्यामध्ये चालू केलंय, नाशिकमध्ये आपण चालू करतोय जिल्हा निहाय. आणि हजारो लोक त्यामधून स्किल्ड मॅनपॉवर तयार होईल. उद्योग आले त्याला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. त्यामुळे लोक आपल्याकडे येत आहेत. आपली पॉलिसी आपण बदलली, अतिशय पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आपण केली आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स केला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. GST मुळे देखील GST आता जो मोदी साहेबांनी निर्णय घेतलाय 2 स्लॅब ठेवलेत. पहिले 5% होता, 12% होता, 18% होता, 28% होता. आता 5% आणि 18% आहे वाटतं. 12% आणि 28% कमी करून टाकलाय. आता 12% वाले 5% मध्ये आलेत. त्यामुळे या माझ्या लाडक्या बहिणींना जीवनावश्यक वस्तू असतील, सर्वसामान्य लोकांना जे आवश्यक वस्तू आहेत त्याचा GST मुळे त्याच्या किमती कमी होणार. औषधं GST फ्री केलेली आहे आणि त्यामुळे मी त्या दिवशी आपल्या मेन मार्केट कुठलं ते मिलिंद देवराचं काळबा देवीला गेलो होतो. सगळे व्यापारी मला भेटला. गणेश तिकडे होता. व्यापारी मला भेटले, व्यापारी खुश होते. व्यापारी बोलले, मी म्हणालो तुमचं GST कमी झालंय. बोले नाही, आम्ही ग्राहकांना देखील या वस्तू कमी दरामध्ये देणार. आणि म्हणून ग्राहकाला कमी दरात मिळाल्यानंतर त्याची क्रय शक्ती, त्याची जी पर्चेसिंग पॉवर वाढते, जास्ती खरेदी विक्री होते. आणि त्यामुळे व्यापाऱ्याची विक्री जादा होते. खरेदी जादा झाली की मॅन्युफॅक्चरिंग वाढते आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढले की तुमचा भाव रोजगार वाढला. हे सगळं स्थानिक लोकाधिकार सेना तुम्ही चालू केले, त्याचा बंदोबस्त आम्ही आधीपासून केलाय नोकऱ्या देण्यासाठी. आणि म्हणून शेवटी रोजगार पाहिजे. स्वतःच्या पायावर देखील जे युवक उभे राहू शकतात त्यांना देखील आम्ही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना 10 लाखाची मर्यादा होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याचं 15 लाख केलं. 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आपण त्यांना देतो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. आपल्या लाडक्या बहिणींना फूड ट्रक असतील ते देखील उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण देतो. मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे त्याच्या माध्यमातून आपण देतो. आणि या सगळ्याचा जो काही विषय आहे, आता स्थानिक लोकाधिकार समिती तुमची एक कमिटी तयार करा
आणि कुठल्या कुठल्या शासकीय योजना आहेत त्याचं नीट माहिती घेऊन त्या सर्व योजना या आपल्या तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करा. आणि बाकी तर ज्या काही कंपन्या आहेत शासकीय निमशासकीय तिथं तर खासदार हे सगळे लोक आहेत तुम्हाला मदत करतील. मुंबईमध्ये मदत आपले आमदार करतील. त्यामुळे तुमची स्थानिक लोकाधिकार सेना अतिशय मजबूत होईल आणि मजबूत होऊन खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना जेव्हा रोजगार पूर्वीप्रमाणे देणं सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तो दिवस आपल्या समाधानाचा दिवस असेल, आनंदाचा असेल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा होतात, रेल्वेच्या परीक्षा होतात, बँकांच्या परीक्षा होतात, UPSC आहे, MPSC आहे, भाऊ तुम्ही मोबाईल मध्ये बसले तर कसं काम चालायचं? स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यात देखील मार्गदर्शन तिथं आपला माणूस कमी पडतो आणि म्हणून त्याला देखील अचूक मार्गदर्शन दिलं तर तो बरोबर त्या ट्रॅकवर जातो आणि खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट जो आहे टर्निंग पॉइंटवरच त्याला मार्गदर्शन पाहिजे असतं. आणि म्हणून स्थानिक लोकाधिकार समिती जी आहे तुम्ही तुमच्या कामाची व्याप्ती जी आहे ही कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी तुम्ही काहीतरी 54 का 21 आस्थापनांमधून लोक आले तुमच्याकडे, आता बाकी राहिले तेही येतील. कारण शेवटी इतर राज्यात आपलं सरकार आहे, केंद्रात आपलं सरकार आहे, याचा देखील फायदा तुम्हाला होणार आहे. आणि शेवटी एखादा खासदार मंत्री जेव्हा एखाद्या आस्थापनेच्या अधिकाऱ्याला बोलवतो त्यावेळेस तो आस्थापनेचा अधिकारी आपल्या माणसावर अन्याय करू शकत नाही, तो हिम्मत करू शकत नाही, धाडस करू शकत नाही. याचा देखील तुम्हाला फायदा होणार आहे. पूर्वीप्रमाणे आपल्या इथं बाकी काही चालत नाही, सेटिंग बिटिंग काही चालत नाही आपल्याकडे. कारण मी मगाशी सांगितलं आपण देणारे आहोत, घेणारे नाही. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि त्यामुळे न्याय द्यायचा तो प्रत्येक कामगाराला द्यायचा, न्याय द्यायचा तो या भूमिपुत्राला द्यायचा, हा निकष आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यामुळे जे काही यश तुम्हाला मिळणार आहे तुमच्या प्रामाणिकपणे काम करण्याला, खऱ्या अर्थाने त्याचं जे बाळासाहेबांचा अभिप्रेत असलेलं, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम तुम्हाला या स्थानिक लोकाधिकार सेनेच्या माध्यमातून करायचं आहे. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला जी जी काही मदत लागेल, मार्गदर्शन लागेल, ते मी एकनाथ शिंदे तर तुमच्या सोबतच आहे. डॉक्टर आहे तुमच्या सोबत. बाई मागाशी म्हणाले डॉक्टर आहे तर तुम्हाला टेन्शन घेऊ नका. पण मी डॉक्टर नसलो तर मी इंजेक्शन, औषध, ऑपरेशन सगळं करतो. कोणाला गोळी पाहिजे, कोणाला इंजेक्शन पाहिजे, कोणाचं ऑपरेशन करायचंय, त्याप्रमाणे मी करत असतो. आणि त्यामुळे आपण काही लोकांना पोटदुखी होते, काही लोकांना त्रास होतो, त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत ठेवलेला आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो, आपण हा आपला शिवसेना पक्ष, मालक इथं कोणी नाही, नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आता मी उपमुख्यमंत्री आहे, तुमचा प्रमुख आहे, तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मला रामदास भाई मगाशी विचारत होते किती वाजता झोपता. मी बोलो घरी गेलो की घरी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय ठीक, वेळ ठीक नाही. सकाळी मी आपले लंडनचे प्रधानमंत्री अगोदर 7:30 वाजता येणार होते, मग त्यांचा टाइम बदलला, मग ते 5चा टाइम झाला त्यांचा. मी म्हणालो थोडं आणखी 4चा आला असता म्हणजे झोपायचीच गरज नाही. त्यामुळे शेवटी आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण सर्वजण कार्यकर्ते म्हणून काम करतोय. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. यामध्ये एवढंच आहे, जो काम करेल तो पुढे जाईल, काम करेल तो पुढे जाईल.
इथं काही ओळख नाही, पाळख नाही, हा माझा आवडता, तो माझा नावडता, असं काही नाही. आणि सगळ्यांना माझा स्वभाव पण माहीत आहे. इतके वर्ष जे काम केलं बाळासाहेबांच्या विचारांनी सर्व लोक भारावलेले आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आणि म्हणून आपल्याला शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असताना आता स्थानिक लोकाधिकार समिती आपण पुढे नेतोय, याचा देखील आनंद आहे आपल्याला. एक नवीन ताकद, एक खऱ्या अर्थाने आपल्या विविध संघटना आहेत. आनंदराव अडसुळांची बँकेची तुमची जो बँकेचा अनुभव आहे त्या देखील अनुभवाचा फायदा होईल. इतर आपले जे सेल आहेत, इतर आपले भाषिक जे देशामध्ये जवळपास 26 राज्यामध्ये आपली शिवसेना आहे. 26 राज्यामध्ये जेव्हा आपण निर्णय घेतला आणि मी दिल्लीमध्ये जेव्हा बैठक घेतली होती राज्य प्रमुखांची, तेव्हा अनेक राज्य प्रमुखांना फोन आले. मी त्याचा उल्लेख अगोदर पण केला होता. बोले कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहे. बोले काहे को? बोले मीटिंग है वहां पर. बोले शिंदे साहब ने, मुख्यमंत्री जी ने मीटिंग बुलाई है. बोले अच्छा. बोले मालिक के साथ रहोगे क्या नौकर के साथ जाओगे? बोले क्या है? त्याला सांगितलं म्हणजे आम्ही नौकर. त्यांनी सांगितलं शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलाय, जो उठाव केलाय, या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत. आम्ही बाळासाहेबांचे विचारवाले आहोत, आम्ही तिकडेच जाणार. आणि म्हणून 26 राज्यामध्ये आज शिवसेना आपली काम करते. मला अभिमान आहे. मणिपूरमध्ये जेव्हा मोठा तिकडे दंगल झाली होती, मणिपूरची परिस्थिती फार वाईट होती आणि आपल्या इथले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या पालकांचा मला फोन यायला लागला. मी तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी तर बोललोच, परंतु तिथल्या राज्य प्रमुखाशी मी बोललो. तुम्हाला मी सांगतो 45व्या मिनिटाला मला त्याचा फोन आला आणि तो विद्यार्थ्यांकडे जाऊन पोहोचला आणि त्या विद्यार्थ्यांना घेऊन सुरक्षितपणे एका हॉटेलमध्ये त्यांनी त्याला ठेवलं, त्या सर्व मुलांना. आणि तिथून मला त्या विद्यार्थ्यांशी देखील बोलणं करून दिलं. अशी आपली शिवसेना आहे. त्यांना विश्वास आहे की काही झालं तरी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे मागं उभं राहणार, पाठीशी उभा राहणार. तुम लढो हम कपडा संभालता वाला एकनाथ शिंदे नाही. हात वर करायचे, जावा तुम्ही तुमचं बघा असं नाही. माझ्या हातात काही नाही, माझ्या हात रिकामे आहेत असंही नाही, माझे हात भरलेलेच आहेत. आणि म्हणून आपण संकट समय उभे नाही राहणार तर कधी राहणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एक नवं स्वप्न, नवे पंख, नवी उमेद घेऊन प्रजाभाऊ कामाला लागलेले आहेत. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आता ताकदीने काम करा. डॉक्टर तुमच्या सोबत आहे, इतर सर्व तुमची टीम सोबत आहे. आणि खऱ्या अर्थाने मराठी भूमिपुत्राला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो, सोए हुए शेर को जगाना होगा, सोए हुए शेर को जगाना होगा, ईंट का जवाब पत्थर से देना होगा और एक बार फिर इतिहास को दोहराना होगा. म्हणजे पुन्हा स्थानिक लोकाधिकार समिती नव्या जोमाने उभी करायची आहे, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ, आता ते सेनाच बरं आहे आपला, स्थानिक लोकाधिकार सेना यांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. गजाभाऊचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. ज्यांना आज पद दिलीत त्यांचं अभिनंदन. पुढे जी कार्यकारिणी होईल त्यांचं अभिनंदन. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.